So in today's lecture, we will see problem number first on buyback of share. आपण काल बायबॅक ऑफ शेअर्सच्या ज्या जर्नल एंट्रीज आहेत त्या बघितल्या. आज आपण त्याच्यावर एक प्रॉब्लेम जो आहे हा सॉल्व्ह करणार आहोत. सो बेसिकली हा खूपच बेसिक प्रॉब्लेम आहे आणि याच्यात आपल्याला कशा प्रकारे एंट्रीज करायच्यात आणि त्यांचा सिक्वेन्स कसा असेल हे आपण या बेसिक प्रॉब्लेम्स मधून बघूया. विनीत लिमिटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2018. बॅलन्स शीट दिलेली आहे. Then the company bought back 10,000 equity shares at par after complying with the legal formalities. सी इथे कंपनीने 10,000 इक्विटी शेअर्स जे आहेत हे बॉट बॅक मीन्स बाय बॅक केलेले आहेत. सो आपल्या जर्नल एंट्रीज पास करताना फर्स्ट एंट्री बायबॅकची एंट्री पास करायची आहे. सो आपल्याला टोटल 3 ते 4 एंट्रीज ज्या आहेत ह्या फक्त असतील. Let's see. The company bought back 10,000 equity shares at par. आता जे शेअर्स बायबॅक केलेत, जे शेअर्स बॉट बॅक केलेत, हे कोणत्या सिच्युएशनने केलेत हे फर्स्ट आपण बघायचं. ॲट पार, ॲट प्रीमियम ऑर ॲट डिस्काउंट. इन दिस केस इट इज ॲट पार. ॲट पार मीन्स इक्वल टू फेस व्हॅल्यू. मीन्स जेवढी फेस व्हॅल्यू दिलेली आहे इक्विटी शेअर्सची त्याच व्हॅल्यूने इक्विटी शेअर्स बायबॅक केलेले आहेत ॲट पार. ॲट पार मीन्स जर 10 फेस व्हॅल्यू असेल ओल्ड तर तिथे बायबॅक करताना सुद्धा 10 फेस व्हॅल्यूनेच आपण इथे बायबॅक करतोय. सो फर्स्ट बायबॅकची एंट्री पास करायची आहे. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. जितके शेअर्स बायबॅक केलेत नंबर ऑफ शेअर्स 10,000 इंटू फेस व्हॅल्यू. ॲट पारची सिच्युएशन आहे. दॅट्स वाय इथे लायबिलिटी साईडला जे आपल्याला इक्विटी शेअर्स दिसत आहेत त्याची जितकी फेस व्हॅल्यू आहे सेम व्हॅल्यूने आपण इक्विटी शेअर्स बायबॅक करतोय. ॲट पार मीन्स सेम व्हॅल्यू. जेवढी व्हॅल्यू ओल्ड आहे तेवढीच व्हॅल्यूने आपण बायबॅक करतोय. सो 10 फेस व्हॅल्यू अँड नंबर ऑफ शेअर्स 10,000. So our first entry is equity share capital account debit 10,000 number of shares into face value. 10,000 into 10. You will get here amount 1 lakh. Equity share capital account debit to equity shareholder account. जो शेअर होल्डर आहे त्याला इथे क्रेडिट करायचं आहे. अमाऊंट सेमच येणार आहे 10,000 इंटू 10. being buyback claim transfer to equity shareholder account. आता इथे ॲट पारची सिच्युएशन होती. दॅट्स वाय आपण इक्विटी शेअर कॅपिटल जितकं आहे तेवढं शेअर होल्डरला इथे क्रेडिट केलंय. सो इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर अकाउंट 1 lakh. 1 lakh कसे आपण फाइंड आउट केले तर जितके नंबर ऑफ शेअर्स आहेत नंबर ऑफ शेअर्स इंटू फेस व्हॅल्यू. जितके आपण बायबॅक करतोय 10,000 into the face value 10 because it is at par. आता इथे फक्त एवढंच दिलंय द कंपनी बॉट बॅक 10,000 इक्विटी शेअर्स ॲट पार एवढंच दिलंय. सो आपण तेवढी एंट्री पास करून कंप्लीट झाली. बट प्रॉब्लेममध्ये जेव्हा आपण बायबॅक शेअर्स करतो त्यानंतर आपल्याला CRR क्रिएशनची मीन्स कॅपिटल रिडम्पशन रिझर्व क्रिएट केल्याची एंट्री पास करावी लागते. अँड देन तो जो आपण CRR इथे क्रिएट करून घेतोय त्याची आपण एंट्री पास करायची. क्रिएशन ऑफ CRR साठी आधी प्रॉब्लेममध्ये काय काय रिझर्व्स दिलेले आहेत हे आपण बघणार आहोत. हिअर रेव्हेन्यू रिझर्व्स आर गिवन. सो आपण रेव्हेन्यू रिझर्व जो आहे हा घेणार आहोत. आता बघा रेव्हेन्यू जो CRR आहे CRR आपल्याला किती अमाऊंटचा प्रिपेअर करायचं आहे तर जितके आपण शेअर्स बायबॅक केलेले आहेत. फर्स्ट एंट्री जी आहे आपली इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 1 lakh टू शेअर होल्डर 1 lakh. आपण 1 lakh रुपीजने शेअर्स बायबॅक करतोय मीन्स वी हॅव टू पे 1 lakh टू शेअर होल्डर्स. ओके. आपण शेअर्स बायबॅक करतोय म्हणजेच काय वी आर रिपर्चेसिंग द शेअर्स. आपण रिपर्चेस करतोय पुन्हा परचेस करतोय मीन्स आपल्याला अमाऊंट ती पे करावी लागणार आहे. मग आपण ही अमाऊंट पे करण्यासाठी
ती अमाऊंट जर आपल्याला उभी करायला हवी 1,00,000 रुपीज, मग ही अमाऊंट आपण क्रिएट कशी करणार, तर CRR क्रिएट करून, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व. मग आपल्याला 1,00,000 रुपीज पेएबल आहे, सो आपण 1,00,000 रुपीजचा CRR क्रिएट करणार आहोत. मग आता हे 1,00,000 रुपीज आपण कसे घेणार, तर प्रॉब्लेम मध्ये जेवढे रिझर्व्ह दिलेत त्यातला रेव्हेन्यू रिझर्व, फर्स्ट रिझर्व हिअर 45,000, अँड देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज गिवन, देन सिक्युरिटीज प्रीमियम आर गिवन. 3 इथे दिलेले आहेत. यापैकी कोणतेही रिझर्व घेऊन यातले आपल्याला 1,00,000 ची अमाऊंट जी ही कम्प्लीट करायची. फर्स्ट आपण रेव्हेन्यू रिझर्व मधले 50,000, रेव्हेन्यू रिझर्व 45,000. सो आपण रेव्हेन्यू रिझर्व मधले 45,000 अमाऊंट घेतोय. रेव्हेन्यू रिझर्व अकाउंट डेबिट 45,000. आता 1,00,000 अमाऊंट कम्प्लीट होण्यासाठी आपण आधी 45,000 घेतले. आता आपल्याला किती अमाऊंटची रिक्वायरमेंट आहे, तर 55,000 अमाऊंटची रिक्वायरमेंट आहे. मग ही रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 70,000, या 70,000 मधले 55,000 आपण CRR क्रिएशनसाठी यूज करतोय. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 55,000. आपण इथे 55,000 का घेतले, बिकॉज रिक्वायरमेंट आपल्याला 1,00,000 रुपीजची आहे. रेव्हेन्यू रिझर्व आपण घेताना कम्प्लीट घेतला 45,000. आता 45,000 आपल्याकडे आहेत, 1,00,000 ची रिक्वायरमेंट आहे. मग किती अजून रिक्वायरमेंट आहे आपल्याला, किती अमाऊंट आपल्याला इथे लागणार आहे, 55,000. सो आपण इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून 55,000 घेणार आहोत. दॅट्स वाय रेव्हेन्यू रिझर्व अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू CRR मीन्स कॅपिटल रिडम्पशन रिझर्व. सी, आता आपण CRR क्रिएट करून झाला. आपला टोटल क्लेम बघा कितीचा आहे. आपण शेअर होल्डर्सना 1,00,000 रुपीज देणार आहोत, 1,00,000 रुपीज प्रोव्हाइड करणार आहोत फॉर बायबॅक ऑफ शेअर्स. सो आपला जेवढा क्लेम आहे तो टोटल क्लेम सॅटिस्फाईड झाल्याची एंट्री पास करायची. तो टोटल क्लेम आपला सॅटिस्फाईड केव्हा होईल, जेव्हा CRR क्रिएशन करून झाल्यावर आपल्याला तेवढी अमाऊंट आपल्याकडे आहे तेव्हा तो क्लेम सॅटिस्फाय होईल. सो सॅटिस्फाय झाल्याची एंट्री इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट 1,00,000. जितका क्लेम आपण शेअर होल्डरना देतोय 1,00,000 तीच अमाऊंट इथे येईल. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट 1,00,000 टू बँक अकाउंट being satisfied buyback claim. सो आपल्याला जस्ट वन लाईन इन्फॉर्मेशन दिली होती, 10,000 इक्विटी शेअर्स वेअर बॉट बॅक ॲट पार. यावरून आपण 3 जर्नल एंट्रीज पास केल्यात. फर्स्ट, बायबॅक ऑफ शेअर्सची एंट्री आपण पास केली हिअर, फर्स्ट एंट्री. देन जितका क्लेम आहे हा क्लेम सॅटिस्फाय करण्यासाठी आपण CRR, फर्स्ट आपण क्लेम जो आहे ह्याची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी CRR क्रिएट केला. दॅट इज रेव्हेन्यू रिझर्व अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू CRR. जेवढे रिझर्व्स आहेत ते रिझर्व्स युटिलाइज करून आपण 1,00,000 ची अमाऊंट जी आहे ही कम्प्लीट केली. बिकॉज वी हॅव टू पे 1,00,000, आपल्याला 1,00,000 रुपीज पे करायचे, बिकॉज वी आर बाईंग बॅक द शेअर्स मीन्स रिपर्चेसिंग द शेअर्स. बायबॅक करतोय, रिपर्चेस करतोय, दॅट्स वाय. आता क्लेम तर आपला इथे सॉरी नॉट क्लेम, CRR तर इथे आपण क्रिएट केलेला आहे 1,00,000 रुपीजचा. सो आपल्याकडे इनफ अमाऊंट इथे आहे. आता इथे क्लेम सॅटिस्फाय केल्याची एंट्री जी आहे ही आपण केली आहे लास्ट एंट्री, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू बँक बिंग सॅटिस्फाईड द बायबॅक क्लेम. जो क्लेम 1,00,000 रुपीजचा होता तो आपण इथे सॅटिस्फाय केलाय. या 3 एंट्रीज लक्षात आल्यात का सगळ्यांच्या? Yes. Okay. This is problem number 2. Vimy Limited bought back 6,000 equity shares of ₹10 each. आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला बॅलन्स शीट दिलेली नाहीये, डायरेक्टली अमाऊंट ज्या आहेत या दिलेल्या आहेत. सो आपण या अमाऊंट्स
ज्या आहेत या बघून आपण एंट्रीज पास करायच्या आहेत. इम्पॉर्टंट पार्ट जो आहे हा बघा. फर्स्ट, बॉट विमी लिमिटेड बॉट बॅक 6,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. विमी लिमिटेड एक कंपनी आहे आणि त्या कंपनीने त्यांचे शेअर्स बॉट बॅक केलेत, मीन्स बाय बॅक केलेले आहेत, करायचे. 6,000 इक्विटी शेअर्स, दीज आर द नंबर ऑफ शेअर्स. 6,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. आणि त्या इक्विटी शेअरची जी फेस व्हॅल्यू आहे ही ₹10 आहे. बट त्यांनी बायबॅक करताना ते कितीने घेतलेत? सी 6,000 इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच ॲट ₹15 पर शेअर. मीन्स त्यांची फेस व्हॅल्यू जी ही ₹10 आहे, पण त्यांनी बायबॅक करताना ₹15ने बायबॅक करणार आहेत. मग आता ही सिच्युएशन कोणती आहे? आता ॲट पार, ॲट डिस्काउंट अँड ॲट प्रीमियम ह्या 3 सिच्युएशन्स असतात. त्यापैकी ॲट पार मीन्स इक्वल टू फेस व्हॅल्यू. जेवढी फेस व्हॅल्यू आहे त्याच व्हॅल्यूने आपण जेव्हा बायबॅक करतो किंवा रिपर्चेस करतोय, दॅट इज ॲट पार. देन मोर दॅन इट्स अ फेस व्हॅल्यू. जर फेस व्हॅल्यूपेक्षा आपण बायबॅक करताना जी व्हॅल्यू आहे ती जर फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल, मोर दॅन फेस व्हॅल्यू, देन इट इज ॲट प्रीमियम सिच्युएशन. मग ही प्रीमियम सिच्युएशन असेल. थर्ड सिच्युएशन, लेस दॅन इट्स अ फेस व्हॅल्यू. जर बायबॅक करतानाची जी काही व्हॅल्यू आहे ही फेस व्हॅल्यूपेक्षा लेस असेल, लेसर दॅन फेस व्हॅल्यू, तर ती सिच्युएशन ही डिस्काउंटची असेल. आता या सिच्युएशनमध्ये ₹10 फेस व्हॅल्यू आहे. बायबॅक करतानाची जी व्हॅल्यू आहे ही ₹15 आहे. मीन्स मोर दॅन इट्स फेस व्हॅल्यू. सो ही सिच्युएशन कोणती असेल? ॲट पार, ॲट डिस्काउंट ऑर ॲट प्रीमियम? आता ही सिच्युएशन ॲट प्रीमियमची आहे. सो दिस इज द सिच्युएशन ऑफ ॲट प्रीमियम. सो फर्स्ट एंट्री जी आहे ही आपली ॲट प्रीमियमची एंट्री आपल्याला पास करायची आहे. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. सो जेव्हा प्रीमियमची सिच्युएशन असेल, इक्विटी शेअर कॅपिटल जे आपण डेबिट करतोय, इथे फेस व्हॅल्यू जी आहे ओल्ड फेस व्हॅल्यू ती घ्यायची. नंबर ऑफ शेअर्स 6,000 इंटू ओल्ड फेस व्हॅल्यू ₹10. ओल्ड फेस व्हॅल्यू मीन्स त्याची जी काही फेस व्हॅल्यू होती ही आपण इथे घेतोय. सो इक्विटी शेअर कॅपिटल 60,000. नेक्स्ट, प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर. आता जितकं प्रीमियम आहे, ₹10 फेस व्हॅल्यू होती, ₹15 बायबॅक करतानाची व्हॅल्यू आहे. मीन्स तिथे ₹5 इन्क्रीज झाले, ₹5 प्रीमियम आहे. सो दॅट्स वाय नंबर ऑफ शेअर्स इंटू प्रीमियम अमाऊंट. त्याची जेवढी प्रीमियम अमाऊंट आहे त्याने इथे मल्टिप्लाय करायचे. पण आता इथे मल्टिप्लाय करताना 15ने नाही मल्टिप्लाय करायचे, ₹5ने इथे मल्टिप्लाय होईल. बिकॉज किती इन्क्रीज झालेत? ₹10 होते ते 15 झालेत, मीन्स ₹5 इन्क्रीज झालेत ओनली. दॅट्स वाय number of shares 6,000 into 5. You will get answer here. 6,000 into 5, 30,000 to equity shareholder account. Means आता इतका जो क्लेम आहे या दोघांचीही टोटल 60,000 प्लस 30,000 टू इक्विटी शेअरहोल्डर 90,000. सो एंट्री लक्षात घ्या. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. फर्स्ट इक्विटी शेअर कॅपिटलला फेस व्हॅल्यूने इथे मल्टिप्लाय करून अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. अँड देन प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअरला प्रीमियम अमाऊंट जेवढी आहे, जितकी अमाऊंट इन्क्रीज झाली आहे त्याने नंबर ऑफ शेअर्सना मल्टिप्लाय करायचे आणि अमाऊंट कॅल्क्युलेट होईल. आणि दोघांचीही टोटल जी आहे ही इक्विटी शेअर होल्डरला जाणार आहे. दिस इज अवर क्लेम. मीन्स आपल्याला 90,000 अमाऊंट जी आहे ही पे करायची. नेक्स्ट, वी हॅव टू क्रिएट कॅपिटल रिडम्पशन रिझर्व. आता आपल्याला CRR क्रिएट करायचंय. CRR क्रिएट करताना आधी आपण बघूया इथे नक्की कोणत्या सिच्युएशनने
काय काय करायचं, नो फ्रेश इश्यू इज मेड फॉर द पर्पज. आता शेअर्स बायबॅक करताना त्यांनी कोणत्याही प्रकारे फ्रेश इश्यू केलेले नाहीयेत शेअर्स जे आहेत ते. जनरल रिझर्व्ह इज रुपीज 1 लाख पास द जर्नल एंट्री. जनरल रिझर्व्ह एकच दिलेला आहे आणि तो 1 लाख रुपीजचा आहे. आता आपल्याला CRR सुद्धा यातूनच क्रिएट करायचा आहे आणि जेवढा प्रीमियम अमाऊंट आहे तो प्रीमियम सुद्धा आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे. फर्स्ट आपण CRR क्रिएशनची एंट्री बघूया. जो रिझर्व्ह दिलेला आहे त्याला डेबिट केलंय. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट 60,000 टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. सी CRR क्रिएट करताना आता जितकी इथे फेस व्हॅल्यू होती, फेस व्हॅल्यूने इथे आपण अमाऊंट कॅल्क्युलेट केले 60,000. त्या 60,000चा CRR क्रिएट करायचा आहे आपल्याला. सो इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 60,000 जे आपण कॅल्क्युलेट केले फेस व्हॅल्यूने, त्या फेस व्हॅल्यूची जेवढी अमाऊंट येईल 60,000 तेवढ्याचाच CRR क्रिएट केला. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट 60,000 टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह 60,000. 60,000 कुठून आले तर या 1 लाख अमाऊंट मधले आपण 60,000 अमाऊंट घेतली फॉर द पर्पज ऑफ क्रिएशन ऑफ CRR, मीन्स क्रिएशन ऑफ कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह. तो आपण इथे क्रिएट केलाय, बीइंग क्रिएटेड कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह. देन फर्स्ट एंट्री मध्ये बघा प्रीमियम आहे इथे, प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर. आता हा प्रीमियम सुद्धा आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे बिकॉज आपण जास्त किमतीने शेअर्स जे आहेत हे रिपर्चेस करतोय, जास्त किमतीने शेअर्स बायबॅक करतोय. सो इथे जो प्रीमियम आहे हा ऍडजस्ट करायचा आहे. प्रीमियम ऍडजस्ट करण्यासाठी आपण जनरल रिझर्व्ह मधलीच अमाऊंट घेणार आहोत. ऑलरेडी आपण जनरल रिझर्व्ह मधले 60,000 CRR क्रिएशनसाठी घेतले. आता उरले किती जनरल रिझर्व्ह मध्ये 40,000, मीन्स आउट ऑफ 1 लाख 60,000 यूज करून झाले. आता आपल्याकडे उरलेली अमाऊंट 40,000 आहे. त्या 40,000 मधले प्रीमियमची इथे जितकी अमाऊंट दिसते 30,000 तेवढीच आपल्याला ऍडजस्ट करण्यासाठी लागणार आहे. सो जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट 30,000 टू प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर्स. जेवढा प्रीमियम आहे तेवढीच अमाऊंट त्यातनं आपण घेतोय. अँड लास्ट एंट्री जितका क्लेम आहे, आता इथे इक्विटी शेअर होल्डरला जेवढी अमाऊंट दिली आहे तितका आपला क्लेम आहे 90,000. हा क्लेम सॅटिस्फाय झाल्याची एंट्री करायची. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट 90,000 टू बँक अकाउंट 90,000. प्रत्येक एक्झाम्पलच्या शेवटी क्लेम सॅटिस्फाय केल्याची ही एंट्री येणार आहे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. सो इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट 90,000 टू बँक 90,000. टोटल क्लेम जेव्हा आपण फर्स्ट एंट्री पास करतो तेव्हा जो इक्विटी शेअर होल्डरला जेवढी अमाऊंट जाते दॅट इज अवर क्लेम, आणि तो क्लेम सॅटिस्फाय झाल्याची आपण लास्ट एंट्री करणार आहोत. इथपर्यंतचा पार्ट लक्षात आलाय का सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आता 2 आपले प्रॉब्लेम कम्प्लीट झाले आहेत.